ऊस हा खायला गोड असतो, मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता गोड ऊसाची कडू कहाणी असंच काही विदारक चित्र जे आहे ते झालेलं आहे. सध्या आपण वाशी तालुक्यातील पारगाव या गावी आहोत आणि या गावामधल्या शेतकऱ्याच्या एका ऊस शेती आहे. त्या ऊस शेतीमध्ये आपण आहोत आणि आपण बघू शकतोय की जवळपास 5 एकरचा हा ऊस आहे आणि हा ऊस या पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः जमीनदोस्त झालेला आहे. हे विदारक चित्र खरं तर आहे, मन हेलवणारं आहे, कारण की खूप कष्ट करून त्याच्यामध्ये या शेतीमध्ये घाम गाळून हे पीक उभं केलेलं होतं. मात्र उभं केलेलं पीक अगदी क्षणात नाहीसं झालेलं आहे. आपण बघू शकतोय की सध्याची काय परिस्थिती आहे. अक्षरशः जे हे ऊस आहे ते ऊस मुळासकट उखडून पडलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे की एवढं पूर्णपणे कष्ट करून हे जे शेत आहे ते उभा केलं, ऊस उभा केला, मात्र या पाण्याच्या प्रवाहासोबत हा ऊस जो आहे पूर्णपणे आडवा झालेला आहे. जे ऊसाचे शेतकरी आहे ते आपण त्यांच्याकडून संवाद साधणार आहोत. खरं तर आपण बघतोय की हे जे ऊसाचं तुमचं जे शेत आहे पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे अक्षरशः तुमच्या डोळ्याने पाहिलं, काय मनात भावना काय वाटलं? ज्यावेळेस आम्ही म्हणजे पूर परिस्थिती पूर ओसरला ना, आम्ही शेतामध्ये आमचं म्हणजे पीक पाहायला आलो. त्यावेळेस डोळ्यात एका ज्यावेळेस आम्ही बघितलं त्यावेळेस आम्हाला कंप्लीट 2 दिवस जेवण गेलं नाही. म्हणजे आमच्या डोळ्यातलं पाणी अश्रू थांबायला तयार नव्हते. कारण या पिकावरती जे आम्ही जानेवारीमध्ये ऊस लावला होता, 9 महिन्याचा कालावधी गेला ना, अवधी आता 1 महिन्यामध्ये ऊस तुटून आम्ही याच्यावर जे आमचं घर असेल, शिक्षण असेल किंवा आमचे जे काही बाकी सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे ठरवल्या होत्या, ह्या सगळ्यावर म्हणजे हे गोड ऊसाची कडू कहाणी जसं म्हणतो आपण तसं हे सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये आमच्या ऊसाच्या ड्रिपच्या नळ्या होत्या, स्प्रिंकलरचे पाईप होते, हे सगळे पुरामध्ये येऊन तिकडे गेले. तर आता कंडिशन अशी झालेली की आता आम्हाला ऊस ज्यावेळेस 1 महिन्यानंतर वापसा येईल आणि ज्यावेळेस आम्हाला ऊसाला पाणी द्यायचं आहे, ते पाणी द्यायच्या वेळेस आम्ही पाणी नेमकं द्यायचं कसं, हाच मोठा प्रश्न आम्हाला एवढा पडलेला आहे. आणि आता काय होणार आहे, आमच्या अपेक्षा होती की हार्वेस्टरने ऊस तुटून जावा, पण आता हे ऊस लोळल्यामुळे हार्वेस्टर बी येऊ शकत नाही. आणि जे ऊस तोडणारे कारखानदाराचे टोळ्या जे असतात, ते टोळ्या आता ऊस लोळल्या असल्यामुळे आमच्याकडून पैसे मागणार. एक तर आमचे 1 रुपयाचे म्हणजे खर्चाच्या आमची तयारी म्हणजे अजून ही पण नाही आमची, म्हणजे कंडिशन पण असताना आता आम्हाला विनाकारण त्या नुकसानीमुळे आम्हाला त्यांना 2,000 एकर मागं गाडी मागं ते पैसे देऊन आम्हाला आमचं ऊस कसं तरी काढून मग इथून पुढचं सगळं नियोजन करावं लागणार आहे. खरं तर तुम्ही या ऊसाच्या शेतीच्या उत्पन्नातून अनेक स्वप्न बघितलेली असतील. काय सध्या आर्थिक गणित कोलमडलं आहे? म्हणजे झालेलं नुकसान म्हणजे ऊस लागवड करण्यापासून ते परत आता काढणीपर्यंत आलेला सर्व जो खर्च आहे आणि यातून मिळणारं जे उत्पन्न होतं ना, आता झालेलं नुकसान कसं आर्थिक सारं गणित आहे? आता म्हणजे हे ऊस जे 5 एकर क्षेत्र होतं, लागवडीपासून जवळपास आम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये 5 एकर क्षेत्र अजून जानेवारीपासून नांगरणे असेल, सरी काढणं असेल, ऊस तोडणं, बियाणं आणणं असेल. आणि हे सगळं आमचं कसं असतं की गावात जे कृषी केंद्रावाले वगैरे असतात, तर आम्ही ह्यांना आता आमच्या पैसे काही बजेट नसल्यामुळे आम्ही ऊस गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट देतो. या बोलीवरती त्यांच्याकडून खतं, बियाणं, औषधं आम्ही आतापर्यंत सगळे उधारीवर आणले होते. आणि ऊस ज्यावेळेस जाणार होता त्यावेळेस हे सगळे उधारी देऊन पुढच्या आमच्या समजा ऊसाला नवीन पुढच्या वर्षी खतं असतील, तणनाशक, हे सगळं नियोजन होतं. आता हे नुकसान एवढं झालेलं आहे की ते आता आम्ही ते म्हणजे दुकानदाराची उधारी पण जाईल का नाही अशी आमच्या कंडिशन आहे सध्या. आणि सगळं हे जे नियोजन होतं आजपर्यंत सगळ्या उधाऱ्यावरच की घेतलेलं होतं, खतं, औषधं, बियाणे, कपडे, लत्ते, जे काय गोष्टी होत्या सगळ्या आता ऊसाच्या बिलावरतीच आमच्या गायांना जे सरकी पेंड असेल मला हे सगळं आम्ही उधारीवरतीच आणलं होतं की आता ऊस गेल्यानंतर तुमचे 1 टाइम का असेल ते पेमेंट देऊन टाकतो होतं. आणि आमची अपेक्षा होती की एवढ्या 5 एकर क्षेत्रात आम्हाला 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. सध्या नुकसान एवढं झालेलं आहे आणि सरकारने जे आम्हाला मदत मिळणार आहे ह्यात आमचं म्हणजे खर्च पण निघू शकत नाही. पुढचे जे आम्ही काय 5-7 लाखावर जे नियोजन केलं होतं, शिक्षण असेल, घराचे हप्ते, गाडीचे हप्ते किंवा जे काय पुढच्या सगळ्या गोष्टी होत्या, हे सगळं कोलमडलेलं आहे. आमच्या शासनाचे म्हणजे आमच्या तुमच्या मार्फत TV मराठी, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही म्हणजे इथं आलात आमच्यापर्यंत, प्रत्येक जातपर्यंत एवढे नेते कार्यकर्ते आले, ते सगळे रोडवरूनच येऊन प्रत्यक्ष बघून गेले. पण तुम्ही एक आशेत की प्रत्यक्ष येऊन काय खरी कंडिशन दाखवल्याबद्दल TV मराठीचे पण तुमचे बी आभार मानतो आम्ही. आणि तुमच्या मार्फत आम्हाला सरकारला अशी विनंती करायची, मदत देताना ही भरघोस स्वरूपात मदत द्या. म्हणजे ज्या पटीत नुकसान झाले, आमच्या अपेक्षा नाही की आम्हाला या क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण त्या पटीत तुम्ही कमी कमी 50,000 रुपये तरी एकरी मदत द्यावा ही आमची अपेक्षा आहे. त्यावेळेस कुठेतरी आम्ही म्हणजे म्हणजे जगू, ह्या आपण स्पर्धेमध्ये टिकू, जगू समजा. नंतर मग आम्ही 2-3 वर्ष आम्हाला काही उभं येऊ शकत नाही अजून. खरं तर आणखी काही युवा शेतकरी आहेत. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. शेतीच्या उत्पन्नावर शेतकरी उभा राहत असतो. मात्र अगदी त्याचं नव्हतं झालंय. तुम्ही उमदे शेतकरी आहेत. तुमचं सुद्धा शेत जे ऊस आहे तो जमिनीदोस्त झालाय. या सर्व गोष्टीकडे कसं बघताय आणि सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आज मांजरा नदीला जी पूर परिस्थिती झालेली आहे, त्या पूर परिस्थितीचे कारण नदीपात्राचा प्रवाह इतका फास्ट होता, जोरात होता, त्याच्यामुळं अक्षरशः पिकं ही उन्मळून पडलेली आहेत सगळी. उन्मळून पडल्यामुळं एकतर पिकाचं तर 100% नुकसान झालेलंच आहे. सोयाबीन म्हणा, उडीद म्हणा, मूग म्हणा, त्या पाठोपाठ ऊस म्हणा, त्या पाठोपाठ शेतकरी कसाबसा ह्या नुकसानीतून सावरायचा प्रयत्न करील. पण जे त्याचं मूळ भांडवल जी म्हणतात शेती, त्या शेतीमध्ये जी सुपीकपणा आहे तो पूर्णपणे खरडून गेलेला आहे. कारण की नदीचा प्रवाह इतका फास्ट होता,
त्याच्यामुळं जमिनीमध्ये जी सुपीकतेचं प्रमाण होतं ते पूर्णपणे ह्या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आज पाहताय की पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः ऊस हा उलमडून पडलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्या उलमडून पडल्यामुळे तो लोळला तर आहे, पण उलमडून पडल्यामुळे आता त्याला उंदराचं प्रमाण, त्याला आज पाणी कसं द्यावं ह्याचं आज शेतकऱ्यापुढे मोठं संकट आहे. असे सरकारकडून काय अपेक्षा आहे आता तुम्हाला? आज पारगाव म्हणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आर्थिक आणि मानसिक असं नुकसान झालेलं आहे. कोणाचे गुरं वाहून गेलेले आहेत, कोणाचे पूर्ण घरातला प्रपंच आज वाहून गेलेला आहे. कोणाचे आज शेतामध्ये पाहताय तुम्ही पूर परिस्थिती इतकी बिकट असल्यामुळे स्प्रिंकलरचे पाईप म्हणा, ठिबकचे बंडल म्हणा, पूर्ण शेतीमध्ये केलेले हे पूर्ण पाण्याच्या प्रवाहामध्ये आज वाहून गेलेलं आहे. याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठं आर्थिक संकट जे आज उद्भवलेलं आहे. त्याच्यामुळे मला एक TV9च्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती करायची आहे की तटपुंजी मदत न करता एकतर शेतकऱ्याचा समूळ 7/12 कोरा हे जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यांनी आज सांगितले होते शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण आज खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यावरती योग्य वेळ आली आहे की ज्याप्रमाणे आज शेतकऱ्याचा 7/12 हा पूर्णपणे कोरा केला पाहिजे शासनाने. हे असे आपण बघू शकतो की खरं तर शेतकऱ्यांचं या पुरामुळे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे. सध्या शेतकऱ्याला उभं करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि आता हीच योग्य वेळ आहे की सरकारनं आमचा 7/12 कोरा करावा. आम्हाला जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचं भरीव मदत जी आहे ती सरकारने करावी अशी अपेक्षा जी आहे ती यातले शेतकरी जे आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पारगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.